हॅलो नमस्कार, मी लीलू ऑफिशियल आणि माझ्या लीलू ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? आशा करते छान असाल, स्वस्त असाल आणि मस्तसुद्धा असाल. तर असेच राहा. तर रोज रोज व्हेज खाऊन खरं तर सगळ्यांनाच कंटाळा येत असतो आणि आज तर स्पेशल वार आहे नॉनव्हेजचा. तर आज आम्ही नॉनव्हेज बनवणार आहोत आणि काय बनवणार आहोत माहिती आहे का? आज आम्ही बकऱ्याचं मटण आणि पाया सूप हे 2 कुकिंगचे पदार्थ करणार आहोत आणि हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. आमच्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आमची पद्धत, म्हणजे कुकिंगची पद्धत. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आमच्या कुकिंगची कृती तुम्हाला कशी वाटली. चला तर मग. हे बघा, पाया बाजारातून घेऊन आले होते आणि भाजून घेऊन आले होते. कारण भाजल्यामुळे पायांची जे केस असतात ते पूर्णपणे नष्ट होतात. त्याच्यामुळे ते भाजून आणलं जातं आणि घरी आणल्यावर अशा पद्धतीने मस्तपैकी स्वच्छ धुतले बघा. छानपैकी धुवून घ्यायचं आहे पाया घरी आणल्यानंतर. पाया सूप बनवण्यासाठी आपण हे टोमॅटो प्युरी केलेली आहे. कांदा, टोमॅटो, लसूण ठेचून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेले आहेत. हा खडा मसालासुद्धा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी असा खडा मसाला घेतलेला आहे आणि गरम पाणी स्पेशली घेतलेलं आहे. कारण गरम पाण्यामुळे चव टिकून राहायला मदत होते. ही बघा, टोमॅटो प्युरी पण घेतलेली आहे आणि थोडंसं एव्हरेस्ट मसाला पाया सूपमध्ये घालायला आणि मटणामध्ये सुद्धा आपण हा मसाला घालू शकतो. हे बघा, हे कांदा टोमॅटो कापून घेतले आणि लसूण छानपैकी ठेचून घेतलेला आहे. पाया थंड पाण्याने धुवून घेतल्यानंतर परत एकदा ते गरम पाण्याने सुद्धा धुवून घेतलेलं आहे मस्तपैकी. हे बघा, छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाया. घे तू. गरम पाणी अजून लागेल. पाया धुवून झाल्यानंतर कुकर हा ठेवलेला आहे गॅसवर गरम व्हायला. त्याच्यामध्ये आपण तेल तूप थोडंसं मिक्स करून टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. हे बघा, तेल गरम झाल्यानंतर कांदा, ठेचलेला लसूण, हा खडा मसाला आपण गरम तेलामध्ये टाकलेला आहे. तेजपत्ता, काळी मिरी, आणि ते छानपैकी मस्त भाजून घेतले तेलात. कांदा टोमॅटो छानपैकी एकजीव करून घेतोय आपण. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, हे बघा, आलं लसूण पेस्ट घालून परत एकदा ती छान परतून घेतलेलं आहे, म्हणजे एकत्र करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे लाल तिखट घातले. लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड, हळद, आणि यात आपण घरी वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसालासुद्धा घालणार आहोत. ही टोमॅटो प्युरी घातली आहे. छान एकजीव करून परत एकदा घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे पाया जे आहेत ते आपण याच्यामध्ये
कुकरमध्ये घालणार आहोत आणि छान एकजीव करून कुकरला मस्तपैकी 10 ते 12 शिट्या काढून घेणार आहोत. कारण त्यामुळे पाया हे शिजतात आणि खायलासुद्धा खूप मस्त आणि मज्जा येते. गरम पाणी छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा छान एकजीव करून घेतो. आहे बाहेर जाऊ. थोडासा एव्हरेस्ट मसालासुद्धा वरून टाकला. ते आपल्या मनाप्रमाणे असं टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू. पाणी हवं, मीठ, चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे. हे बघा गरम पाणीसुद्धा त्याच्यामध्ये घातलेलं आहे. कारण गरम पाण्यामुळे चव टिकून राहते ना. मीच बोललेली त्याला काल आणली पण आणली नाही. तिथे एक नवीन भाजीवाली आहे आलेली इस्त्रीवाल्याच्या मेट्रोपोलिसच्या समोर. तिच्याकडे नव्हती, नुकतीच संपलेली. मी गेली तसं. कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे. पण कोथिंबीर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर कुकरचं झाकण लावून त्याला 10 ते 12 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि पाया सूपसोबतच आपण मटणसुद्धा बनवणार आहोत. बकऱ्याचं मटण. हे बघा बकऱ्याचं मटणसुद्धा मस्तपैकी भाकरी किंवा चपाती सोबत खायला बनवलेलं आहे. म्हणजे बनवणार आहोत आता. कुकरमध्ये तूप आणि तेल मिक्स करून टाकलेलं आहे पहिलं. हे बघा तेल आणि तूप मिक्स करून कुकरमध्ये छान गरम व्हायला ठेवलं आहे. अरे फोडणीचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. इथे डायरेक्टच मटण कुकरमध्ये शिजायला घातलेलं दाखवलं गेलं आहे. ठीक आहे, फोडणी काय जशी पाया सूपला केली तशीच याच्यामध्ये सुद्धा आपण घालू शकतो फोडणी. हे थोडंसं वाफेवर शिजायला द्यायचं आहे मटण. लाल तिखट वगैरे जे आपण पाया सूपमध्ये घातलं तेच याच्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे दाखवू शकत नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा गरम पाणी घातलेलं आहे चव टिकून राहण्यासाठी. आणि झाकण लावून मटणाच्या मात्र फक्त 2च शिट्या काढून घ्यायच्यात कारण ते पटकन शिजतं. चला तर आता थोड्या वेळातच तयार होणार आहे पाया सूप आणि बकऱ्याचं मटण. याहू, खायला मी तर तयार आहे बुवा. आणि नाही म्हणजे आता बाहेर गेलो की आमच्या पद्धतीने करून बघायला तुम्हीही तयार राहा आणि करून बघून नक्की सांगा. हे बघा मटण मस्तपैकी तयार झालेलं आहे. 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मटण छान तयार झालेलं आहे. आणि ताटामध्ये मी पाया सूपसुद्धा घेतलेलं आहे, प्लस मटणसुद्धा घेतलेलं आहे आणि चपाती. तुम्हीही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.